नाजरीन आदाब, एमसीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। धनेगांव में पुणे से लौटे 4 अफराद ने कोविड चेकिंग करने से इनकार करते हुए मेडिकल टीम और सरपंच पर हमला कर दिया। धनेगांव में कोविड-19 के अमले और सरपंच पर पुणे से आए हुए 4 अफराद ने तलवार और लोहे की सलाखों से जानलेवा हमला कर दिया, जिसके सबब कोविड-19 अमले की खवातीन मुलाजिमीन में डर और खौफ पैदा हो गया है। इस हमले में धनेगांव के सरपंच को भी शदीद चोटें आईं। धनेगांव के तिरुपति इलाके से महकमे सेहत को इत्तला मिली थी कि पुणे से 4 लोग सतीश महागड़े, सुमित महागड़े, प्रमोद महागड़े और रवि महागड़े धनेगांव पहुंचे हैं। कोविड-19 का खुसूसी दस्ता इनकी जांच के लिए धनेगांव के तिरुपति नगर पहुंचा और इन चारों के चेकअप की कोशिश की, लेकिन इन चारों अफराद ने इस मेडिकल टीम पर हमला कर दिया। सरपंच ने इन्हें समझाने की कोशिश की, लेकिन सरपंच पर भी हमला करते हुए इन्हें जख्मी कर दिया गया। हमलावरों ने तलवारों और सलाखों से हमला किया। इस हमले के बाद चारों मुलजिमीन को अस्पताल में ले जाया गया। हमले की इत्तला जैसे ही गांव में फैली, धनेगांव के लोगों ने देही पुलिस स्टेशन पहुंचकर पुणे से आए चारों अफराद के खिलाफ मामला दर्ज कराने की मांग करने लगे। एडवोकेट शेख शकील ने धनेगांव के सरपंच की शिकायत पर देही पुलिस स्टेशन में इन चारों हमलावरों के खिलाफ मुकदमा दर्ज करवाने के लिए मौसर नुमाइंदगी की। धनेगाव या ठिकाणी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणच्या हद्दीमध्ये धनेगाव या ठिकाणी आरोग्य विभागाचं एक पथक सर्वे करण्यासाठी आलेलं होतं। त्या ठिकाणी त्यांना माहिती मिळाली की पुण्यावरून काही 2 ते 3 घरी काही संशयित इसम त्या घरी राहण्यासाठी आलेले आहेत, म्हणजे त्याच भागातले पण पुण्यावरून आलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सरपंचांना फोन करून की त्या ठिकाणची तपासणी करायची आहे आणि सोबत तुम्ही राहा असे म्हणून सरपंच आणि त्या गावचे पोलीस पाटील यांना बोलावून घेतलं। त्यानंतर त्या ठिकाणी बोलवल्यानंतर 2 घरांची तपासणी झाल्यानंतर 3ऱ्या घराची तपासणी चालू होती। त्यावेळी सरपंच थोड्या कामासाठी बाहेर गेले। परत त्या 3रं घर तपासणीसाठी सहकार्य करत नसल्याने त्या आरोग्य सेविकेचे कर्मचाऱ्यांनी सरपंचांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं की गावातलं ते घर सहकार्य करत नाही। त्या घरचे सतीश महागडे व त्यांचे भाऊ सुमेध महागडे, प्रमोद महागडे, रवी महागडे असे 4 जण त्या ठिकाणी होते। ते सहकार्य करत नसल्याबाबतची माहिती आरोग्य सेविकेने दिली। त्यावेळी सरपंच त्या ठिकाणी आले। सरपंचांनी त्यांना सांगितलं, गावचे सरपंचाचं नाव आहे दिलीप गजभारे, त्यांनी सांगितलं की बाबा जे आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत ते आपल्यासाठी सांगत आहेत आणि कोरोना-19 हा जो कोविड आजार आहे त्या साथीच्या अनुषंगानं ते तुम्हाला तपासणीच्या सूचना देत आहेत, तर तुम्ही त्यांच्या सूचना पाळा आणि तपासणीला जा। तुम्हाला जर आजार नसेल तर तुम्ही काही काळजी करू नका आणि असेल तर उपचार होईल अशा सूचना सरपंचांनी दिल्यानंतर त्या चौघांनीही तुम्ही आम्हाला सूचना देणार कोण आणि आम्हाला तुम्ही का बळजबरी करता असे म्हणून त्यांनी सरपंचाच्या अंगावर धावून हल्ला केला। त्यापैकी त्या मारहाणीमध्ये त्यांनी कुऱ्हाड, काठी आणि तलवार वापरल्याचे सरपंचांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्यांनी सरपंचांना दवाखान्यात दाखवून उपचार केलेला आहे आणि सरपंचांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे 307 भादवी कलम तसेच इतर 324, 504, 506 या कलमाप्रमाणे आर्म ॲक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। बाबाजी गजबारे धनेगाव सरपंच ते काही डॉक्टर लोक जे असतात ना ते सर्वे करायला तुमच्या धनेगावमध्ये सर्वे करते वेळेस त्या व्यक्तीच्या इथे गेले होते ते त्या रवीच्या घरला गेल्यावर नंतर डॉक्टरनं काय केले, बाबा तुम्ही जर बाहेरून आले असताल तर दवाखान्यामध्ये जाऊन चेक करून या म्हणले। तर त्याच्या आयडेंटिटी बघून सनी त्याला 2-4 झापडा मारून सनी त्याला हकालून दिले। नंतर मला पोलीस पाटलांनी फोन केला आणि मला सरपंच तुम्ही कुठं म्हणला, लवकर या म्हणला, हे लोक मारायलेत म्हणलं। मग पुन्हा मी तिथे गेल्याच्या नंतर एकाच्या हातामध्ये तलवार, एकाच्या हातामध्ये लोखंडी राड होता आणि कुऱ्हाड होती एकाच्या हातामध्ये। असे त्याच्याजवळ राड ती घेऊन त्याने थांबले। मी जाऊन थांबलो की मला म्हणले तू कोण आहेस रे बुल्ल्याच्या बाला म्हणून एकानं तलवार घेतली आणि मारायची चालू केली। तिथं बाहेर काठी होती, मी तलवार अशी हुक्की लावून त्या काट्यामध्ये पडलो। काट्यामध्ये पडलं की मग त्याने एकानं चाळ्यामध्ये राड मारला। मग ते मारतच राहिले, मला बेदम मारले। मग आरडाओरडा झाल्याच्या नंतर पूर्ण गाव जमा झाला तिथं। कोविड वरिष्ठांच्या सूचनेनुसार कोविड-19चा सर्वेक्षणासाठी गेलो होतो आम्ही। बाहेर गावाहून आलेल्या लोकांचा सर्वे करतोय, डेली चालू आहे ते। त्या सर्वेक्षणाला गेलो होतो। त्या सर्वेक्षणाला गेल्यावर लाभार्थ्यांना विचारलं, बा कोण्या गावाहून आला तुम्ही? तिरुपती नगर धनेगावला तिथे सर्वेक्षण करत होतो। त्या सर्वेक्षणामध्ये बाहेर गावाहून आलेले जे लोक होते, आम्ही त्यांना विचारलं कुठून आलात, काय त्रास आहे का, आता खोकला, सर्दी, ताप वगैरे येते का, किंवा श्वास घेण्यास काही त्रास होते का? तर त्या लोकांनी आम्हाला कुठल्याच प्रकारची माहिती देण्यास नाकार केला। आम्हाला सगळं कळते असं बोलले ते
आणि माझी ID बघू तुझा चेहरा बघू म्हणून माझं मास्क ओढलं आणि ID बघून मला धक्काबुक्की केली, त्यांनी मारहाण केली. त्यानुसार आम्ही पोलीस स्टेशनला आलो इथं फरियाद द्यायला. आमच्यासोबत पोलीस पाटील होते, त्यांनी मग सरपंचाला बोलून घेतलं. इथं असे लोक आलेत बा, ते लोक काही आरोग्य कर्मचाऱ्याला सपोर्ट करत नाहीत किंवा माहिती सांगत नाहीत. आम्ही सरपंचाला बोलून घेतलं. सरपंचांनी माहिती विचारली तर सरपंचांना ते अंगावरच आले मारहाण करायला आणि सरपंचाला त्यांनी मारहाण केली. सध्या पूर्ण जगामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आमचे कर्मचारी जे कार्यक्षेत्रामध्ये कर्मचारी काम करतात ते कर्मचारी सर्वेक्षणासाठी रोज जातात. आता 25 पहिलं जे लॉकडाऊन होतं आपलं 22 तारखेचं, त्याच्यानंतर आपलं 25पासून लॉकडाऊन सुरू झालं. तेव्हापासून आमचे कर्मचारी रोजच्या रोज सर्वेक्षणासाठी जातात आणि सर्वेक्षण करत असताना त्या घरी जाणे, त्यांची माहिती विचारणे आणि कोणत्या गावाहून ते आलेत हे आपण शासनाकडे माहिती रोज ऑनलाईन कळवत असतो. आणि कलेक्टर ऑफिसला आणि जिल्हा आरोग्य अधिकारी ऑफिस, जिल्हा परिषद यांना आम्ही रोजच्या रोज माहिती कळवत असतो. त्यानुसार हे आमचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी त्या ठिकाणी गेले होते, पण त्या ठिकाणी सर्वेक्षणाची माहिती न देता आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी तुम्ही कुठून आलात, तुम्ही कोण आहेत अशी विचारपूस केली आणि आय कार्ड कोण आहे म्हणून ते नाव बघायला लागले. त्यासोबत त्यांचा मास्क, तुझा चेहरा दाखव म्हणून त्यांचा मास्क ओढला. असं एकंदरीत प्रकार घडल्यामुळे आणि कर्मचाऱ्यांना धक्कामुक्की केली आणि महिला कर्मचारी पण सोबत होते, त्यांना पण आरेरावीची भाषा वापरली. त्यासोबत गावचे पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आणि सोबत अशी प्रकरण घडत असल्यामुळं पोलीस पाटलांनी सरपंचांना फोन करून सरपंचांना पण बोलून घेतलं. त्या दरम्यान सरपंच येऊन असं का करताय हे असं विचारणा करण्याच्या आधी सरपंचाला त्यांनी मारहाण सुरुवात केली. असा एकंदरीत प्रकार आहे. तर कसं आहे, आजपर्यंत जवळपास 1000 लोक तुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात बाहेरगावून आलेले आहेत. त्यांची माहिती आपल्याला कळवणं हे तर रुटीन काम आहे आमचं, पण अशा ठिकाणी काम करत असताना थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कर्मचाऱ्यांमध्ये, म्हणून आम्ही गावकऱ्यांची मदत घेतो. पण ते उलटच या ठिकाणी घटना घडली आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सर, धनेगावामध्ये लॉकडाऊन चालू असल्यामुळं सर्व शासनाच्या सूचनाप्रमाणे उपकेंद्राचे सर्व कर्मचारी सर्वेला निघाले होते आणि त्यांना शेजाऱ्याने कल्पना दिली होती की बाबा बाजूच्या घरी असे 4 लोक आलेले आहेत. त्या 4 लोकाला बघण्याकरता आमचे 3 महिला कर्मचारी आणि 1 जेंट्स नावाचे असे 4 लोक गेले होते. तर त्यांनी डायरेक्ट मधून आले आणि त्याची ID चेक करण्याकरता आधी प्रयत्न केला आणि तोंडाचा मास्क ओढून तो जर तोंड बघण्याकरता प्रयत्न केला आणि त्यांच्यासोबत सुद्धा धक्काबुक्की केली. पोलीस पाटलानं ताबडतोब सरपंचाला फोन केला. मी स्वतः सरपंचाला फोन केला आणि सरपंचाला ताबडतोब वर असा आरोग्याच्या आपल्या कर्मचाऱ्याला त्रास व्हायला आहे आणि तुम्ही वरी जा. सरपंच वरी आल्याच्या नंतर त्यांनी डायरेक्ट घराच्या बाहेर पडले. चौघबी, कोणाच्या हातात ते जिमचे राड होते, एकाच्या हातात तलवार होती, एकाच्या हातात कुऱ्हाड होती. अशा टाईपचा जीव जाण्याचाच याच्यावर होता सरपंचाचा, की सरपंचाला तलवार जेव्हा फिरली त्यावेळेस सरपंच लांब पडले, त्यावेळेस तलवार ते हुकल्यानंतर ते काटाड्यात पडल्यावर राडनं आणि त्या उरपाट्या कुऱ्हाडीच्या यानं सरपंचावर हल्ला केला त्यांनी. आणि ते हल्ला करत असताना गावाला सर्व सूचना मिळाली. त्यावेळेस गावानं धावून वाचवायचा प्रयत्न केला म्हणून सरपंच आज वाचल्या गेले आणि आज या आरोग्याचे कर्मचारी सर्व गावकऱ्याच्या मदतीमुळेच वाचले असा मी स्वतः मान्य करतो. आम्ही त्यांच्या घरी गेलो असता त्यांची माहिती विचारत असताना पुण्या गावाहून आले आणि कधी आले हे विचारत असताना त्यांनी आमच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला, आयडेंटिटी पाहण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या मेल कर्मचाऱ्याला पहिल्यांदा मारण्यास चालू केलं त्यांनी आणि नंतर आमच्यावरही अटॅक केला आणि घरी येऊन जिवे मारतो, खतम करतो असं धमक्या त्यांनी आम्हाला दिल्या. आम्ही नाव सांगणार नाही असं सांगितलं त्यांनी. आम्ही काही माहिती देणार नाही असं सांगितलं. कोरोनाची साथ चालू असताना आम्हाला वेळोवेळी आरोग्य खात्याची एक काम आहे की बाबा बाहेर गावून जे लोक आलेत त्यांची माहिती देणे, ते कुठल्या जिल्ह्यातून आलेत, कोरोनाबाधित जिल्ह्यातून आलेत का, कसं आहे किंवा त्यांची तब्येत, त्या कोरोनाविषयी काही लक्षणं विचारण्यासाठी आम्हाला वरिष्ठाच्या सूचनेनुसार आम्हाला सर्वे करण्यासाठी दररोज गावामध्ये फिरायला लागतो.